नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर चला मग आजचे अपडेट काय आहे ते आपण येथे सविस्तरपणे बघूया। तर आजची अपडेट पीएफ खात्यावरील व्याज वाढवण्यास सरकारने मंजुरी दिली आहे। तर हे अपडेट सविस्तरपणे बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता आजची पीएफ खात्यावरील व्याज वाढण्यास सरकारने मंजूर दिलेली अपडेट सविस्तरपणे आपण इथे बघूयात। इथे बघा मित्रांनो, हेडलाईन पीएफ खात्यावरील व्याज वाढण्यास सरकारची मंजुरी, खात्यात पैसे जमा। तर इथे सविस्तरपणे बघा, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजेच ईपीएफओने पीएफवरील व्याज वाढवण्यास मंजुरी दिली असून या वाढीव व्याजदराचा 7 कोटीहून अधिक लोकांना लाभ मिळणार आहे। ईपीएफओने पीएफ खातेधारकांसाठी 8.25% व्याज मंजूर केलं आहे। त्यामुळे करोडो पीएफ खातेधारक त्यांच्या पीएफ खात्यात व्याजाचे पैसे जमा होण्याची वाट बघत आहेत। पीएफ खातेधारकांना आर्थिक वर्ष 2022 आणि 23 मध्ये 8.15% आणि 2021-22 मध्ये 8.10% दराने व्याज मिळत होते। मात्र आता आर्थिक वर्ष 2023 आणि 24 साठी पीएफवर 8.25% दराने व्याजदर मंजूर करण्यात आला आहे। या व्याजाची घोषणा होऊन अनेक दिवस लोटले आहेत, मात्र अद्यापही खातेधारकांना याचे पैसे मिळाले नाहीत। आता ईपीएफओ खातेधारकांना त्यांचे व्याजाचे पैसे खात्यात जमा झाले की नाही हे तपासता येणार आहे। आता ते कसे तपासणार याबाबत या लेखात सविस्तर माहिती दिली आहे, ते आपण इथे बघूया। तर पुढे बघा, मार्च 2024 पर्यंत आर्थिक वर्ष 2022 आणि 23 साठी ईपीएफओने देशभरातील 28.17 कोटी ईपीएफ सदस्यांना व्याज दिलं होतं। खातेदारांनी हे व्याज जमा झाले आहे का हे तपासून घ्यावं असं ईपीएफओने सांगितलं होतं। तर पुढे बघा, खात्यावर पैसे आले की नाही ते कसं तपासायचं हे आता सविस्तरपणे आपण बघूया। उमंग ॲप सर्वप्रथम तुम्ही खात्यात व्याज जमा झालं की नाही ते तपासण्यासाठी उमंग ॲपची मदत घेऊ शकता। हे ॲप डाउनलोड केल्यानंतर लॉग इन करावे आणि तेथे व्याज जमा झाले की नाही हे तपासावे। ईपीएफओ संकेतस्थळ, या संकेतस्थळावर जाऊन एम्प्लॉईज लॉग इन हा ऑप्शन निवडावा। त्यानंतर सर्व्हिसेस या ऑप्शनवर क्लिक करावे। या सेक्शनमध्ये जाऊन मेंबर पासबुक यावर क्लिक करावे। त्यानंतर ईपीएफओ इंटरेस्ट तुमचा यूएएन नंबर आणि पासवर्ड कॅप्चा टाकावा लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला पासबुकवर व्याज जमा झाले की नाही हे समजेल। तर दुसरा एक तुम्हाला सुविधा उपलब्ध आहे, तो आहे SMS सुविधा। तुम्हाला 77 38 29 98 99 या मोबाईल क्रमांकावर ईपीएफओ HO UAN असा मेसेज टाकावा लागेल। त्यानंतर 9 भाषांपैकी कोणत्याही भाषेत तुम्हाला तुमच्या खात्यांची माहिती मिळू शकते। तर या 2 सुविधा व्यतिरिक्त अजून एक सुविधा तुम्हाला उपलब्ध आहे, तर तो सुविधा आहे मिस कॉलसाठी। खातेधारकांनी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 99 66 04 44 25 या नंबरवर मिस कॉल द्यावा लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला तुमच्या ईपीएफओ खात्याची माहिती दिली जाईल। तर ही झाली आजची सर्वात महत्त्वाची बातमी। तर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील व अशाच प्रकारचे जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।